आयुष्यात सगळ्यात जास्त कुणाची वाट बघितली असेल तर ह्या KMT बसची वाट बघितलेली आहे. बस स्टॉपवर तासोन तास उभारणं आणि सतत त्या बसकडे बघणं आणि ती बस यायची आणि ती भरून आल्यामुळं ती न थांबता पुढे जायची. परत मग दुसऱ्या बससाठी थांबणं, अशी कुठेतरी ती KMTची आणि माझी आठवण. आणि त्या KMT मधून जाणं पण एक खूप सुंदर प्रवास असायचा. त्यावेळा घरी कुठलीच 4 चाकी गाडी का 2 चाकी गाडी पण नव्हती. त्यामुळे त्या बसमध्ये बसणं आणि त्या बसमधून फिरणं हाच एक खूप मोठा आनंद होता. आणि तेव्हा कुठेतरी हे स्वप्न होतं की माझी KMT बस असावी. असं ट्रक हाऊसचं एक स्वप्न आलं की त्याच्यामध्ये घर करूया. तेव्हाच हे पण स्वप्न आलं होतं की KMT बस घेऊया आणि ट्रक सारखंच त्याच्यामध्ये जर आपण घर करू शकलो, त्या घरात मी राहीन, मी त्याचा आनंद लुटेन आणि त्याचबरोबर काही लोकांना बसमध्ये घर करून राहण्याची इच्छा असेल, तेही स्वप्न लोकांचं पूर्ण होईल. ती बस मिळवणं हे सुद्धा एक खूप मोठं चॅलेंज होतं आणि नियतीनं मला ती बस मिळवून देण्यासाठी जी काय मदत केली आणि ज्या लोकांनी ही मला मिळवून देण्यासाठी मदत केली, म्हणजे ते स्क्रॅपची ऑर्डर ज्यांची झाली किंवा आमचे पुरणदादा असतील त्यांनी मला मदत केली, मनोज सर आहेत ज्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं, त्यांचे भाऊ सचिन सर आहेत, त्या लोकांनी खरंच चांगल्या पद्धतीनं मला सहकार्य केलं आणि नियतीचे तर मी आभार मानतोच. त्याचबरोबर नियतीनं ही जी काही लोकं मला पाठवलेली आहेत माझं हे स्वप्न पुरं करण्यासाठी, यांचे पण मी मनपूर्वक आभार मानतो. आता पुढचा प्रवास आहे की याचं डिझायनिंग छान करायचं आहे. आता डिझायनिंग झाल्यानंतर त्या डिझाईन प्रमाणे ते सगळं घडवणं आणि मग ती एक सुंदर ठिकाणी ती बस लावणं आणि त्याच्यामध्ये कस्टमरचं स्वागत करणं, हा प्रवास अजून पुढचा आहे. पण इथंपर्यंत आलोय, तिथंपर्यंत नक्कीच पोचीन हा विश्वास आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच ठेवा. धन्यवाद.